हॅलो गाईज, वेलकम टू एस के यूट्यूब चॅनल. तर आजचा ब्लॉग पण शूट जे झालं होतं तर ते अर्धच झालं होतं शूट. आता अजून त्याचं पूर्ण करायचं आहे आणि मागच्या शूटमध्ये जेवढे नव्हते ते आता परत आले ते. सो त्याच्यासाठी शूटचा चालू करणार आहे. आता मी 16 तास ड्युटी करून आता मी परत बोंबलत तिकडे चालली आहे. आत्ताच ऑफिसवरून आले, फ्रेश वगैरे झालेत आणि परत तिकडे चालले ते बोंबलत. माझे डोळे बघू शकता, माझी हालत बघू शकता. तर आता बघू. आता इथून मला तर फाट्यावरती जायचं आहे आणि फाट्यापर्यंत जाऊस तोपर्यंत 2 बस चेंज करावे लागतील मला. प्लस बस काय वेळेवर येणार नाही. मला सकाळी तिथं पोहोचायचं होतं आणि आता वाजलेत बरोबर 10:05 झालेले आहेत. सो आता मला दादा इथून फाट्यावरती सोडेल. फाट्यावरून मग मी बस पकडेल. मग मी फाट्यावरून बस पकडून तिकडून तशी छू करून जाईल. सो गाईज पूर्ण ब्लॉग बघा. तर आता मला माझा दादा सोडवतोय. नमस्ते माझे भाव होते. दादा 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 नमस्ते. कसे आहेत तुम्ही? खूप मस्त आहे. तुझ्यासाठी वाट बघत होतो आम्ही अक्षरशः. एवढा वेळ झाला आम्ही तुला पौडलं नाही तर पौडला काय पौडला एवढे फोन लावले तुम्हाला उचलायचा पत्ता नाही काय नाही. म्हटली बस भेटली त्यामुळे सीबी काय आम्ही म्हणजे आम्हाला काय एवढं तुम्ही एखाद्या दिवशी आम्हाला गाडी भेटली नाही तुम्ही असं करणार का? पण आम्हाला एखाद्या दिवशी गाडी नाही भेटली तुम्ही असं करणार का आमच्यासोबत? टक्कर तांडाच्यांना बॉटलचं झाकण 5 लिटर मध्ये सांगितलं. आपल्याला कोण आहे बघ. तू मी मायऱ्या तुम्ही कोण नाही. नियोजन एवढं बेकार केलं चला ना राव तिकडे. तुम्ही काय तिथं बघताय का मी किती तोंड घेणार मी घेणार. तू हे काय घातलंय पण डोक्याची वाट लागली पूर्ण केसांची. माहिती म्हणून कोबाड माझं आयुष्य असं झालं. असं माय गॉड माझं पण नाही. पण माझ्या आयुष्यात आता चांगली गोष्ट होती तर रांगोळी झाली माझ्या आयुष्याची नाही झाली होती. पण ती आता परत चांगली रांगोळी व्हायला लागली ती आयुष्याची. करते. कोणी आले का? आम्ही बघा कोणत्या जंगलात आले काय करायला. हे काय नाही शूट. तुझ्या मनात पाप आहे बाकी काय नाही. माझ्याबद्दल काहीतरी सांग. चांगले 2 शब्द बोलणार आहेस तुम्हाला चांगले. राजा बाई मी माझी काशी घातली आणि मी तुला विचारलं. नाही सुंदर दिसतेस तू खूप. डोळे बघ डोळे. आता डोळे सोडले तर बाकी सगळं तू सुंदर एक नंतर नाही. तर आता आम्ही झालेलो आहे असं टाइमपास फालतूपणा करायला. मी नाही फालतू नाही. बघ माझ्यापेक्षा तू गोरी दिसते. ते मग अशी माझ्यापेक्षा तू काळी दिसत होती, आता माझ्यापेक्षा तू गोरी दिसते. फिल्टर का कमाल बाबू भैया. आणि बोलायची गरज का फिल्टर यात. कोणा एवढे गर्लफ्रेंडचे फोन येतात काय जण. गोटा काय रे कुठे जायचं? दुबई. सांग ना. दुबई. दरवाजा बंद करायला. हो तिकडे तोंड आणू का दरवाजा बंद करायला? माझं तू तोंड हाणव एवढा तू मोठा आहेस का डुक्कर तोंडाच्या? तोंड आहे का तुझं? अक्षरशः तू स्वतःची ओळख सांगितलेली मग आम्हाला. गरम भाऊ का रे मारल. आपण काय एवढं कोंडून बसलोय मग? मागे जागा आहे, तुम्ही बळ एका मेरेच्या मांडीवर बसले तुम्ही. अरे नाही दोघं. कारण आम्हाला फोटो व्हिडिओ यायचे ना म्हणून ब्लॉग मध्ये यायचे म्हणून. हा दादा अंजली ते पण टाकू नको बरं का. आता सांग तू जास्त बोलू नकोस कळलं ना. कवाड बंद ठेव. ऍक्च्युली आम्ही तुला घेत नाहीये. हा कळलं का? काय करा मध्ये आपल्या गाड्याची क्वालिटी त्यामुळं तो सेकंड आहे ना. हा सेकंड आहे ना. याड आहे का नवीन घेतली होती. सेकंड आहे ना. हे हा कार्तिक लय बोलतो का? उतरव त्याला इथं डुक्कर तोंडाच्या. जास्त बोलतोय काय? माझुरड्या
शडा बे महत्वाचं सीन काय माहिती का? गाडी इकडनं मी फर्स्ट टाइम नेतोय पण आपण बघू प्रयत्न करून. तर आता आमचा इथं असा टाइमपास असं चाललाय. ही आमची लीड हिरोईन आहे. कुठे तोंड दाखव ना ग नंदिनी. ही आमची हिरोईन आहे आणि हे आमचं बळच आलेलं आहे बकासूर. मला लावणार सॉरी, ती असिस्टंट डायरेक्टर आहे. तिला कुणी बकासूर बिकासूर काय नाही म्हणायचं. तिला फक्त अंजली घरातच म्हणू शकते. संपला विषय. कसं बोलतीस ग? असंही बरं बोलती. वैताग आलाय मला इथे येऊन. एवढ्या वेळात माझी झोप झाली असती पण नाही. घ्या आता स्वतःच्या हाताने स्वतःची जिरवून. डाव्या हाताने ए बघा कसं वागाड्यानं चालती पेगडी. ए पेगडी इकडे ये. ए पेगडी इकडे ये. गेली बोंबलत तिकडं. चल जायचं आपण पण तिकडं. हो तर काय ऑप्शन नाही. आता आम्ही चाललोय. असं इथं रोड आहे आणि इथं पावसाळ्यात ना असे इथं खेकडे बिकडे असतात आणि इथे गोटन बिट ती येते तिथं खेकडे बिकडे घेतात खात्यात बितात लय हापराड वाढायचे. कार्तिक बा लाईट नाहीये तो क्रीम कलर आहे तुझ्या डोळ्यात प्रॉब्लेम. हाय कार्तिक. हिरोईनीला यायला लेट झाल्यामुळं हिरोईनी लेट येते ते जराशी दमादमानी. मारते आता मी इथं. मग तिला म्हणून आलं ना आदम मी असे दोघांनी असे हात करा असे. त्याला 41 पोरांचा नाद लागला ग बस. कधीच म्हाताऱ्याला धरते घडीत. तेवढे एक्सप्रेशन तिच्या शोशी पण नाही दिलं पण तेवढे एक्सप्रेशन तो म्हाताऱ्या बशी दिलेत त्यांनी. याड आहे काय? या पोराचा नाद लागलाय. बापरे, याला पण नाही सोडलं त्या पोरांनी. या पोराला पण नाही सोडलाय. केवढा ओरडतोय ना दादा बघा. असं फिरून फिरून पार काळा पडायचा पोरगा. गोटू ला 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 ला. मग गाईच ते तुम्हाला असं नको बोलूस यार. दादा आहेस तुम्हाला. तू असं बोल. सोड नाही तर मी तुला सोडेन. काय काय ती वेणी सोड ना. नको अगं. खालून घाल वरून कोण अशी कोण घालतं. मी हा अंजली खरात घालती. अंजली घरात वाटत होती. हा बघ तिला कळलं पण तुला कळलं नाही. अक्कल नसलेली लोकांचं असंच असतं गाईच. ते तिला माहिती असते पण काय बोल त्यापेक्षा ती म्हणते छोटी छोटी केस तू काय नाही ते डोकं येडी दिसती ही पोरगी. मन दे ही पोरगी पक्की. गावाला ते ऐकत नाही तुला ऐकायचं. पहिलं बोलायचं शिक नंतर बोल. ट्रान्सफॉर्मेशन स्टेरॉइड वगैरे घेणार. तू सांग ना. तू सांग मी तू सांग ना. बिना शर्टचा मी अख्खा शूट करणार. बघा TRANSFORMATION बरोबर आहे तुझे यायचं. अरे बंद पड. ऑलरेडी झालेलं आहे सर. हे काय ढापणं मुसलमान ऑलरेडी सहन झालेलं आहे. यार घाणेड्या तू लई खाऊची. बघा ना खायचं प्यायचं काय आहे का नाही माणसांनी. मला लंच ब्रेक आहे का नाही? नाही आपल्याला नाही माहिती. आपलं ते काहीच नाही. आमच्या इथे लंच ब्रेक वगैरे काय नसतं. ज्याला खायचं त्याने जायचं पैसे खायचं. पैसे हे बरं की. हा तर पैसा मेरे लास्ट टाइमची कशी भकाभक खाल्ली होती रे मी. आपले यार आहे कसली काय? भरली होती. माझ्याकडे अजून. पैसे मी दिले होते म्हटलं मी खाणार. ॲम्ब्युलन्स चालू कर वगैरे. दिले की आता म्हणजे असेल आपला ऍम्ब्युलन्स तवाच दाखवायचं ना. आणि चालू केलंय. कपडे वेगळे. मी वळू काय इकडे ॲम्ब्युलन्स सारखं वळू का इकडं. ते नाही काय ते डायलॉग सिंग असं कार्तिक बोलू नका डायलॉग सिंग. आयुष्यात माझी किंमत फक्त मैत्रीची होती. मी त्या मैत्रीला प्रेम समजतो. तिचं खरं प्रेम
त्याच्यामध्ये बघितलं तर मी काय तर आता मी चेंज बिंज केलेलं आहे आणि आता आमचं ऑलमोस्ट सगळं शूट वगैरे झालेलं आहे. घरी जायची तयारी सुद्धा चालू आहे आमची. बट ए शांत बस यार, मी ब्लॉग बनवतीये. हा आयुष बघा, मी याला ब्लॉग मध्ये घेत नाही म्हणून हा पार तर आता आमचं सगळं ऑलमोस्ट सगळं शूट. सो आता मी चेंज वगैरे करणार आहे. मग मी जे कपडे घालून आले होते ते कपडे घालून परत मी घरी थांब ना, काय बोलून देत नाही. आता आम्ही आलोय नवनाथ दादाच्या घरी आणि हा आयुष आहे, याला माझ्या ब्लॉग मध्ये यायचं होतं त्याच्यामुळे तो येतोय. अरे मी गाडी दिसतीये. मला नव्हतं यायचं पण मी आली कारण मी बरंच आली आहे बरं का, लाईट बीट लावून एकदम. आम्ही दोघं छान दिसतोय तुझ्या ब्लॉग मध्ये. काही पण कुठून येतो एवढा कॉन्फिडन्स. हा गोड दिसते माझ्याकडे बघ, मी पण गोडी दिसते. आम्ही दोघं गौरी दिसते. गौरी दिसती गौरी. कपडा बिजला आहे तुझं. आता बघा गाईस फ्लॅश काढले कशी काळी दिसून. तर आता आम्ही इथून 5-10 मिनिटांनी निघणार आहे. आता आमच्या नवनाथ दादाने आमचं सगळं वाटोळं केलंय. बोलायला तर खरं टायमिंगला त्यांनी बरोबर घात केला आणि आम्ही KTM वरती ट्रिपल सीट चाललोय. मला बसायला सुद्धा जागा नाहीये तरी पण आम्ही तरी पण गाईस